भारतीय विरागिनी हा ग्रंथ लिहून अरुणाताईंनी आजवर आपल्याला फारशा ज्ञात नसलेल्या किंवा सगळ्या ज्ञात नसलेल्या असं म्हणूया विरक्तीच्या वाटेवरचा खडतर प्रवास करून मुक्तीचा मुक्काम गाठणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांचा परिचय आपल्याला करून दिला आहे. सखोल संशोधन करून या विरागिनींचं चरित्र, त्यांचं कवित्व आणि त्यांची साधना हे सगळे पैलू त्यांनी उजेडात आणले आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तितकं थोडंच आहे. माननीय अरुणाताई, व्यासपीठावरचे आणि श्रोत्यांमध्येही उपस्थित असलेले सगळे मान्यवर अभ्यासक, जाणकार श्रोते हो, भारतीय विरागिनींच्या चरित्रातून प्रकट होणारा स्त्रीत्वाचा विचार ह्याविषयी मी थोडं बोलणार आहे. भारतीय विरागिनी हा ग्रंथ लिहून अरुणाताईंनी आजवर आपल्याला फारशा ज्ञात नसलेल्या किंवा सगळ्या ज्ञात नसलेल्या असं म्हणूया विरक्तीच्या वाटेवरचा खडतर प्रवास करून मुक्तीचा मुक्काम गाठणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांचा परिचय आपल्याला करून दिला आहे. सखोल संशोधन करून या विरागिनींचं चरित्र, त्यांचं कवित्व आणि त्यांची साधना हे सगळे पैलू त्यांनी उजेडात आणले आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तितकं थोडंच आहे. आणि त्याचबरोबर आज ह्या पुस्तकाच्या निमित्ताने जे विचारमंथन संयोजकांनी या ठिकाणी घडवून आणलंय त्याबद्दल त्यांचंही खूप खूप मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे. या विरागिनींचं स्त्रीपण समजून घेताना 4 पातळ्या लक्षात घ्याव्या लागतील. पहिली शारीर पातळी. तिच्यामध्ये स्त्रीच्या देहाची नैसर्गिक घडण, देहाला चिकटून येणाऱ्या वासना आणि शारीर भोग या गोष्टी येतील. दुसरी प्रापंचिक पातळी आहे. तिच्यात स्त्रीच्या संसारातल्या जबाबदाऱ्या, तिच्याकडून असलेल्या अपेक्षा, तिचे कष्ट हा भाग समाविष्ट होईल. तिसरी सामाजिक पातळी. तिच्यात स्त्री म्हणून समाजातलं तिचं स्थान विचारात घ्यावं लागेल. आणि चौथी पारमार्थिक पातळी. या पातळीवर पारमार्थिक परंपरेत स्त्रीविषयी असलेल्या समजुती लक्षात घ्याव्या लागतील. अशा प्रकारे शारीर, प्रापंचिक, सामाजिक आणि पारमार्थिक अशा 4 पातळ्या किंवा संघर्षाच्या 4 बाजू यांच्या चौकटीत आपल्याला विरागिनींच्या स्त्रीत्वाचा विचार करता येईल. पहिल्यांदा आपण शारीर पातळीचा विचार करूया. काहींच्या बाबतीमध्ये देह सौंदर्य हा अभिमानाचा विषय सुरुवातीला होता. त्यांचा दृष्टिकोन आपल्याच देहावर प्रेम करण्याचा, आपल्या सौंदर्याचं, कामविकारांचं, उपभोगांचं चिंतन करण्याचा असाही काहींच्या बाबतीत होता. थेरी गाथेमधली नंदा, नंदोत्तरा, आम्रपाली, विमला, अर्धकाशी अशा कितीतरी स्थविरींची उदाहरणं याच प्रकारची आहेत. पण हळूहळू देहाची नश्वरता, देहाचा ओंगळपणा हे समजून घेतल्यानंतर त्यांनी देहभावनेच्या पकडीतून स्वतःला सोडवून घेतलंय. अर्थात देहबंधनातून मुक्त होणं सोपं नसतंच. आपुलाची वाद आपणाशी असा स्वतःशीच संघर्ष करून त्यांनी ही मुक्ती साध्य केली आहे. प्रपंचाच्या आणि दुःखाच्या पार जाताना शारीरिक स्त्रीत्व आडवं येत नाही हे त्यांचं त्यांना समजलेलं आहे, हे मला विशेष वाटतं. अरुणाताई सांगतात, थेरी गाथेचं वैशिष्ट्य स्त्री म्हणून देह जाणीवेशी संबंधित अशा प्रकारचा संघर्ष हे थेरी गाथेचं वैशिष्ट्य आहे. ते खरंच यथार्थ आहे. स्त्री देह म्हणून मोहात पडलेल्या पुरुषांना दूर ठेवण्यासाठी आधी स्वतःशी आणि मग पुरुषी वासनेशी त्यांना संघर्ष करावा लागलाय. नवऱ्याने टाकल्यानंतर उघडच आहे की सुंदर रूप हे शापच बनणार. तर असं शाप ठरू पाहणारं देखणं रूप टाकून देऊन पिशाचिनीचं भयंकर रूप अम्मय्यारनी स्वीकारलं. यामध्ये तिचा स्वतःचा रूपाभिमान तर गळून गेलेला दिसतोच, पण पुरुषी वासनांपासून स्वतःला वाचवण्याची गरजही अधोरेखित होते. अव्वय्यारनेही देवाकडून वार्धक्य मागून घेतलं तारुण्य देऊन, आणि अक्क महादेवी केशांबरा किंवा कंबलांबरा झाली ती याच गरजेपोटी.
तिने अल्लम प्रभूंना दिलेलं जे उत्तर आहे, ती म्हणते, शरीर माझं केसांनी झाकलेलं आहे ते माझा स्त्रीभाव संपलेला नाही म्हणून नव्हे, तर पुरुषांच्या मनात माझ्याकडे पाहून तो उत्पन्न व्हायला नको म्हणून मी माझं शरीर झाकलेलं आहे. अक्क महादेवी राजासमोर नग्न झाली याचा अर्थ अगोदर तिने स्वतःच्या देहभावनेवर मात केली आणि नंतर राजालाही स्त्री देह म्हणजे मी नव्हे हे दाखवून दिलं. स्वतःच्या देहभावनेला तिलांजली देण्याचं आणि त्याच वेळी पुरुषांच्या डोळ्यात अंजन घातल्याचं झळझळीत उदाहरण म्हणजे थेरी गाथेमधली शुभा ही स्थविरी. तिच्या मागे लागलेल्या तरुणाला तो आपल्या डोळ्यांवर लोभावलेला आहे हे पाहिल्यावर तिने आपले स्वतःचे डोळेच काढून त्याच्या हातावर ठेवले होते. रूपाविषयीची इतकी निर्ममता आपल्याला दुसरीकडे कुठेच दिसत नाही. बहिणाबाई, सोयराबाई, कान्होपात्रा अशा काहींनी स्त्रीत्वाला आणि पर्यायाने स्त्रीत्व देणाऱ्या नशिबाला दोष दिला. त्याच्या उलट सत्यनका, नीलम्मा या ज्या दक्षिणी विरागिनी होत्या त्यांनी स्त्रीत्वच नाकारलं आणि त्या लिंगभेदाच्या पलीकडे पोचल्या. पण काहींनी स्त्रीत्वाला दोषही दिला नाही, स्त्रीत्व नाकारलंही नाही, उलट शारीरिक पातळीवरचं स्त्रीत्व पारमार्थिक पातळीवर नेऊन सत्कारणी लावलं. ते कसं? तर आपलं स्त्रीत्व त्यांनी आपल्या इष्टदेवाला समर्पित केलं. मधुरा भक्तीच्या मार्गाने त्या गेल्या आणि आसक्ती, प्रणय, विरह, व्याकुळता, कृतक कलह, शृंगार, धुंदी, समर्पण असे शारीर प्रेमाचे सगळे भोग ईश्वर या अलौकिक पुरुषाबरोबर त्यांनी आनंदाने भोगले. मीरा, दयाबाई, आंदाळ अशा स्त्रियांनी अरुणाताई म्हणतात त्याप्रमाणे आपलं स्त्रीत्व त्यागलं नाही, शापलंही नाही, उलट समरसून मिरवलं. यानंतर आपण प्रापंचिक किंवा सांसारिक पातळीकडे वळू. सांसारिक पातळीवर पहिला संबंध आला तो नवऱ्याशी. त्यातही दोन परस्पर विरुद्ध विचार आपल्याला दिसतात. अम्मय्यारनी पती आणि शिव यांच्यामध्ये अद्वैत मानलं आणि पातिव्रत्याचं पालन केलं. उलट मीरा, वेंगमांबा यांनी नवराच नाकारला. वेंगमांबेने तर नवरा गेल्यावर ओघाने येणारं विधवापणही नाकारलं. स्त्रीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी, आत्मसन्मानासाठी असं धैर्याने आणि जिद्दीने बंडखोरी करणारी ही वेंगमांबा खरंच आधुनिक स्त्रीवादाचा पायाच घालते असं मला वाटतं. तशीच दुसरी आहे गोगव्ये. प्रेमसंबंधांमध्ये स्त्रियांकडे कायमच भूमिका गौण असते, पण त्याऐवजी स्त्री पुरुष उभयतांनी समान पातळीवर एकरूप होण्याची गरज आहे हे वास्तव गोगव्येने उच्चारलेलं आहे, की जे वास्तव अगदी आजच्या काळात सुद्धा उच्चारायला किंवा तशी मागणी करायला कुठल्याही स्त्रीला कठीण जाईल. मुक्ताईला संसारात भावांखेरीज दुसरी नातीच नव्हती, पण भावांचा संसार करताना तिने समाजाकडून दारुण चटके खाल्ले. तिने परमार्थामध्ये कधी पत्नीची किंवा प्रेयसीची भूमिका मागून घेतलेली दिसत नाही, पण चांगदेवाला बाळ कल्पून त्याचं आईपण मात्र तिने उपभोगलं आहे. अरुणाताईंनी म्हटल्याप्रमाणे मुक्ताईचं स्त्रीत्व प्राचीन काळापासून आजतागायत रूढ असलेल्या स्त्रीच्या प्रतिमेला अगदी संपूर्णपणे छेद देणारं आहे. सांसारिक पातळीवर स्त्री जन्म म्हणजे कष्ट, त्रास, दुःख, अवहेलना यांचं माहेरघर. स्वतःच्या देहावरही स्वतःचा अधिकार नाही, नको म्हणता येत नाही अशी अवस्था. बहिणाबाईंनी हे सगळे देहाचे दशावतार भोगले, पण तरीही त्यांच्यासारख्या स्त्रिया परमार्थाच्या मार्गावर चालतच राहिल्या. आपल्या देहापासून त्यांनी स्वतःला वेगळं केलं आणि देहावरी तुझी सत्ता असे जाण, माझेवरी तुझी अगदी नाही असं विठाबाईसारखं नवऱ्याला ठणकावलं. स्त्री म्हणून उखळा मुसळांशी, चूल पोतेऱ्याशी, भांड्या कुंड्यांशी असलेला जो संबंध असतो तो संसाराशी जखडलेपणाचं प्रतीक आहे असं त्यांनी मानलं आणि त्यातून सुटका झाल्याचा आनंद
थेरींनी व्यक्त केलाय थेरी गाथेमध्ये. बायकांनी उंबरठा ओलांडून बाहेर पडणं, एकटीने राहणं, नाचणं गाणं, एकटीने तीर्थयात्रा करणं हे महापाप मानणाऱ्या समाजाने त्यांना स्वैरिणी ठरवलं, व्यभिचारिणी ठरवलं. पण जनाबाई सारख्या हिम्मतवान बायकांनी या अपशब्दांचे अर्थच बदलून टाकले आणि हे अपशब्द बिरुद म्हणून मिरवले. परमार्थाच्या मार्गावर वाटचाल करण्यापूर्वी लल्ला, वेंगमांबा, अक्क महादेवी, मीरा, अम्मय्यार अशांना आपलं घर, आपलं कुटुंब सोडावं लागलं. त्याच्या उलट मोल्ला, सहजोबाई, अवधूई, विठाबाई अशा स्त्रियांना कुटुंबच काय, गावही सोडून द्यावं लागलं. त्याचं कारण त्यांचं कुटुंब, त्यांचं गाव आणि एकूणच समाज त्यांची पारमार्थिक भूक समजून घ्यायला कमी तरी पडत होता किंवा ती समजून घ्यायचं नाकारतच होता. स्त्रीकडे संसारात कितीतरी भूमिका असतात. मुलगी, बहीण, प्रेयसी, पत्नी, मैत्रीण, आई अशा कितीतरी. या विरागिनींची त्यांच्या स्त्रीत्वाची एक जमेची बाजू मला दिसते, ती म्हणजे परमेश्वराशी त्यांना आपलं नातं अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून जोडता आलं, जे पुरुष संतांना शक्य नाही झालं. त्यांच्यामध्ये मी बुद्धाची औरस कन्या आहे असं म्हणणारी सुंदरी आहे. ईश्वराची प्रेमसखी म्हणवणाऱ्या कुंवरीबाई गंगाबाई आहेत. ऋग्वेदातल्या दक्ष आणि अदिती यांच्यातल्या नात्याप्रमाणे अम्मय्यारचं शिवाशी नातं आहे. ती कधी शिवाची आई झाली आहे तर कधी शिवाची मुलगी झाली आहे. अक्क महादेवी शिवाची वधू झाली तर आंडाळ श्रीरंगाची वधू झाली. तशीच जनाबाई कधी विठ्ठलाची लेक म्हणून, कधी सखी म्हणून, कधी प्रेमिका म्हणून तर कधी विठ्ठलाची आई म्हणून जगली आहे. सामाजिक पातळीवर पाहिलं तर विरागिनींचा संघर्ष, तिसऱ्या पातळीकडे आलो आपण, अनेक आघाड्यांवर त्यांचा संघर्ष होता. पहिली गोष्ट, विटाळामुळे स्त्री अशुद्ध मानली गेली होती. पण शिवशरणी, कुरूराम्मा, सोयराबाई अशा सारख्यांनी ही तथाकथित अशुद्धी नाकारण्याचं धाडस दाखवलं, जे आज सुद्धा बहुसंख्य बायकांना नाही दाखवता येत. स्त्रीच्या बुद्धीची अवहेलना झाली, बायकांची बुद्धी चुलीपुरती असं सामाजिक गैरसमज रूढच होता. पण त्या गैरसमजाशी संघर्ष करणारी आणि ज्ञानप्राप्तीमध्ये स्त्री पुरुष असा भेद नसतो असं माराला ठणकावून सांगणारी सोमा आपल्याला भेटली आहे. तसंच स्त्री पुरुषांच्या देहामध्ये भिन्नता असली तरी त्यांच्या ज्ञानामध्ये भेदभाव नसतो असं बजावणारी गोगव्वे ही केरळमधली शिवचरणी आपल्याला इथे भेटली आहे. सामाजिक पातळीवरच्या या स्त्रियांच्या संघर्षाचा आणखी एक विशेष आहे, कौटुंबिक पातळीवरच्याही आहे, की या संघर्षामुळे त्या रामायणातल्या सीतेशी अगदी जिव्हाळ्याने जोडल्या गेल्या आहेत. कारण सीता सुद्धा त्यांच्याप्रमाणेच पतीकडून, समाजाकडून अन्याय भोगण्यासाठी, दुःख भोगण्यासाठी जन्माला आली होती. त्यामुळे या विरागिनींना आपल्या सगळ्या दुःखामध्ये एक जीवाभावाची सखी अवश्य मिळाली आहे. शेवटच्या म्हणजे पारमार्थिक पातळीवर सुद्धा स्त्रीत्व आडवं येतच होतं. भेदाभेद अमंगळ असं पुरुष संतांनी म्हटलं खरं, किंवा भक्ती मार्गामध्ये सगळे भेद मिटवण्याचा खूप चांगला प्रयत्नही झाला, पण प्रत्यक्षात स्त्री पुरुष भेद मात्र त्यांनाही ओलांडता आलेला नाही. बुद्धांनी स्त्रियांना संघामध्ये प्रवेश द्यायला खूप खळखळ केली. प्रवेश दिल्यावर सुद्धा भिक्षुणींना कायमच भिक्षूंपेक्षा खालचं स्थान दिलं. स्त्रीला भक्ती मार्गातली धोंड मानणं हे तर नेहमीच होतं. तिला अर्धजन म्हणून हिणवलं आणि पूर्ण माणसाची प्रतिष्ठाही तिला मिळू दिली नाही. चैतन्य महाप्रभूंची वास्तविक माधवी ही निस्सीम भक्त, पण माधवीच्या घरचं अन्न चैतन्य महाप्रभूंनीही नाकारलं. वैष्णव संप्रदायातल्या प्रतिष्ठित संतांनी मीरेचा धिक्कार केला, तिचं तोंड सुद्धा बघायला नकार दिला. केवळ स्त्री असल्यामुळे बहिणाबाई, वेणाबाई यांना गुरुपदेश घेण्यासाठी 2 आघाड्यांवर विरोध सहन करावा लागला, कौटुंबिक विरोध आणि लोकनिंदा दोन्हीही.
पूर्ण पात्रता खरं म्हणजे अंगी असून सुद्धा वेणाबाई सारख्या विरागिनींना गुरुपद मिळणं ही खरोखरच कसोटी पाहणारी गोष्ट ठरली. अशा प्रकारे विरागिनींची चरित्र आणि त्यांची काव्य यांचा जो धांडोळा अरुणाताईंनी घेतलेला आहे, त्यातून ही गोष्ट स्पष्ट होते की या सगळ्या जणींच्या आध्यात्मिक वाटचालीमध्ये त्यांचं स्त्रीत्व हा पहिला आणि सगळ्यात अवघड अडथळा होता. स्त्रीत्वाच्याच मुद्द्यावर त्यांचं स्वतःचं मन, त्यांचं कुटुंब, समाज, सामान्य समाज आणि पारमार्थिक दृष्ट्या श्रेष्ठ मानला गेलेला समाज असे सगळेच त्यांना प्रतिबंध करत होते. स्त्रीत्वाच्या मुद्द्यावर त्यांना आधी स्वतःशी झगडावं लागलं आणि मग इतर विरोधकांशी. पुरुष प्रधान व्यवस्थेने स्त्रीला अनेक बंधनं घालून ठेवली होती. शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक, पारमार्थिक ही सगळीच बंधनं त्यांनी मोडीत काढली आणि स्वतःला खऱ्या अर्थाने विरागिनी म्हणून सिद्ध केलं. विराग, विरक्ती या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थच बंधनापासून दूर राहणं, संसाराच्या आसक्तीतून बाजूला होणं असा आहे. खरं तर त्यांचे विरोधक संख्येने भरपूर होते आणि परंपरेनेही चांगले मजबूत पायावर उभे होते. पण या विरोधकांना थोकडं करून त्या स्वतः आकाशा एवढ्या झाल्या. अशा प्रकारचा आणि इतका कडवा संघर्ष पुरुष संतांना करावा लागलेला नाही हे लक्षात घेतलं तर या विरागिनी आपल्या भावनेला आणि बुद्धीलाही अधिकच उत्तुंग वाटतात. संस्कृत साहित्याची अभ्यासक म्हणून एक मुद्दा मला आवर्जून सांगावासा वाटतो. उपनिषदांच्या काळात म्हणजे साधारणपणे सनपूर्व 1500 वर्षापूर्वीपासून ते सनपूर्व 6व्या शतकापर्यंतच्या काळात वैदिक परंपरेत स्त्रियांचं विरागिनी असणं किंवा होणं ही स्वाभाविक मानली गेलेली गोष्ट असावी. कौटुंबिक आणि सामाजिक पातळ्यांवर स्त्रियांनी विरागिनी होण्याला किंवा विरागिनी असण्याला त्यांचं स्त्रीत्व आड येत नव्हतं असं दिसतं. गार्गी आणि मैत्रेयीचा अरुणाताईंनी उल्लेख केलाय, पण स्त्रीत्वाच्या मुद्द्यावर मला हे मुद्दाम सांगावंसं वाटतं की त्या काळात स्त्रियांचे 2 प्रकार मानले गेले. काही स्त्रिया म्हणजे बहुसंख्य स्त्रिया संसारी होत्या, त्यांना सद्योवध्वहा असं म्हणत असत. काही स्त्रिया परमार्थाच्या मार्गाने जात होत्या, त्या ब्रह्मवादिनी म्हणून ओळखल्या जात असत. याचा अर्थ ब्रह्मवादिनी असणं ही समाजाने मान्य केलेली गोष्ट होती. गार्गींनी जनक राजाच्या दरबारात खुलेपणानं उभं राहून याज्ञवल्क्याशी आध्यात्मिक वाद केला. तेव्हा तिचं स्त्रीत्व ना राजाला खटकलं ना समाजाला खटकलं. याज्ञवल्क्याने तिला हरवलं हे खरं, पण ते गार्गी एक स्त्री होती म्हणून तिला गप्प बसवलं असं झालेलं नाही, तर बौद्धिक, आध्यात्मिक असं खंडन मंडन करून याज्ञवल्क्याने तिला हरवलं होतं की जे स्वाभाविक म्हणावं लागेल. याच याज्ञवल्क्याने संन्यास घ्यायचं ठरवलं तेव्हा कात्यायनी आणि मैत्रेयी या आपल्या 2 पत्न्यांच्या मध्ये मालमत्तेची वाटणी करायचं ठरवलं. पण मैत्रेयीने त्याला विचारलं, ही संपत्ती मला अमृतत्व मिळवून देईल का? तसं नसेल तर तुमच्या आध्यात्मिक संपत्तीचा म्हणजे आत्मज्ञानाचा वाटा तुम्ही मला द्या, ऐहिक संपत्तीचा नको. या प्रस्तावाचं याज्ञवल्क्यांनी स्वागतच केलं. नवरा म्हणून, पुरुष म्हणून त्यांनी मैत्रेयीला मागे खेचलेलं नाही. तू मला अगोदर प्रिय होतीसच, पण आता तुझे विचार ऐकल्यावर तू मला आणखीनच प्रिय झालीयस असं म्हणून त्यांनी स्वतः तिला आत्मज्ञानाची वाट दाखवलेली आहे. लिंगभेदाची पर्वा न करण्याचा हा प्राचीन विचार मात्र बुद्धाच्या काळापासून 17व्या शतकापर्यंत म्हणजे प्रस्तुत पुस्तकात घेतलेल्या काळात पार पुसला गेलेला आपल्याला दिसतोच आहे. पण आजच्या काळातही काही फार वेगळी परिस्थिती आहे असं म्हणता येणार नाही. आणि त्यामुळे अगदी आत्ता सुद्धा विरागिनींचा विचार करताना आपल्याला पहिल्यांदा त्यांच्या स्त्रीत्वाचा उहापोह करावा असं वाटलेलं आहे. यातच सगळं काही आलं. पुन्हा एकदा माझ्या नेहमीच्या अभ्यास क्षेत्रापेक्षा जरा वेगळ्या विषयामध्ये मला अभ्यास करायची, माझे थोडे विचार मांडायची संधी दिल्याबद्दल अरुणाताईंची आणि सगळ्या संयोजकांची मी मनःपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.